तरी लोक आपल्याला मागे खेचणार आहेत, आणि आपण प्रगती केलेली सांगितली तरी लोक आपल्याला मागे खेचणारी आहेत. म्हणून एक काम करा, चांगलं होऊ द्या किंवा वाईट होऊ द्या, फक्त एकच पथ्य पाळा, कुणा पुढे सांगण्याचा प्रघात करू नका. समचरान सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगरणीत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं गंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. त्यांची आचरणा माझे दंडवत, त्यांची आचरणा माझे दंडवत, त्यांची आचरणा माझे दंडवत, त्यांची आचरणा माझे दंडवत. ज्यांचे धनवित्त पांडुरंग, धनवित्त पांडुरंग, त्यांची धनवित्त पांडुरंग. आमच्या भावे तुझ देवपण, आमच्या भावे तुझ देवपण, ते का विसरून राहिलासी. समर्थासी नाही उपकार स्मरण, दिल्या आठवण वाचून या. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती देहू निवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 कडव्याचा अत्यंत सुंदर अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. 3 कडव्यामध्ये तुकोबाराय देवाबरोबर संवाद साधतात, किंबहुना देवाबरोबर भांडण करतात, आणि 4थ्या कडव्यामध्ये तुकोबाराय देवाकडे मागणं मागतात. देवा, मी तुझ्यावरती रागवलेलो आहे. रागवण्याचं कारण असं आहे की तुला वाटते मी देव आहे, मी मोठा आहे, पण देवा तुला सर देव, पण हे आमच्यामुळे हे तू विसरला, म्हणून तुझ्यामुळे आणि तुझ्याबरोबर मला भांडण्याची वेळ आली, म्हणून तुझ्याबरोबर मी भांडतोय. 3 कडव्यामध्ये तुकोबाराय देवाला जाणीव करून देतात, अर्थात भांडतात. आणि 4थ्या कडव्यामध्ये तुकोबाराय सांगतात की देवा, आता माझ्यावरती कृपा कर, आता मला एक दान दे. कोणतं दान दे? तू लवकर माझ्यावरती प्रसन्न हो, मला जवळ घे आणि माझा आता राग शांत कर. मला प्रेम दे आणि प्रेमाने तो आता मला शांत कर. हे मागणं शेवटच्या कडव्यामध्ये तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून मागतात. अर्थात पांडुरंग परमात्म्याबरोबर संवाद साधताना हा तुकोबारायांचा सुंदर असा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. आपण जर या मृत्यूलोकाचा विचार केला तर या मृत्यूलोकामध्ये आपल्याला प्रत्येक मनुष्य हा प्रसिद्धीच्या पाठीमागे लागलेला दिसतोय. प्रत्येकाला प्रसिद्धी हवी आहे. प्रत्येकाला काय हवी आहे? प्रसिद्धी हवी आहे. प्रत्येक जण प्रसिद्धीच्या पाठीमागे लागलेला आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येक जण प्रसिद्धीच्या पाठीमागे लागलेला आहे. प्रत्येक जण प्रसिद्धीच्या आणि हाव आहे, प्रत्येकाला प्रसिद्धीची हाव आहे. याच्यामध्ये मग स्त्री असो किंवा पुरुष असो, प्रत्येकाला असं वाटतं की आपली प्रसिद्धी झाली पाहिजे. त्याच्यामध्ये मग कोणी असो, शेतकरी असो, व्यापारी असो किंवा नोकरीवाला असो, सरकारी कर्मचारी असो किंवा महाराज असो, प्रसिद्धीत कुणी आता मागं नाही. प्रत्येकाला असं वाटतं की माझी प्रसिद्धी झाली पाहिजे. शेतकरी सुद्धा शेतामध्ये काम करत असताना आता व्हिडिओ बनवतात आणि लगेच यूट्यूबला टाकतात, बघा, सोशल मीडियावरती टाकतात. प्रत्येक जण आता व्हिडिओ बनवतो, आपापल्या क्षेत्रामध्ये दैनंदिन दिनचर्या करत असताना व्हिडिओ बनवतो आणि टाकून देतो. मला वाटतं त्याच्यात आम्ही तरी काय कमीत का तवा. आम्हाला असं वाटतंय आमचा आठवड्यातून 2-3 तरी व्हिडिओ पडले पाहिजेत आणि मग लोकांनी जरा आपली सुद्धा मागणी वाढली पाहिजे, बघा, असं आम्हालाही वाटतं. कीर्तन करायला वाटतं, पुरुषांना वाटतं, याच्यात न बोलणं. महिला तरी काही पाठीमागे आहेत का? महिला काही पाठीमागे आहेत का? प्रत्येकाला असं वाटतं की आपली प्रसिद्धी झाली पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये स्वयंपाक झाला, स्वयंपाक तयार झाल्याच्या नंतर संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाक तयार झाला की पहिली आसारी चपाती तयार झाली किंवा भाकरी तयार झाली तर ती भाकरी, भाजी, चपाती, भाजी वगैरे घेतली जायची. ताटामध्ये ताट तयार केलं जायचं आणि पहिलं ताट जायचं कुठं? देवाकडे. बरोबर आहे ना? पहिला नैवेद्य कुणाला? देवाला. पहिली भाकरी, पहिली चपाती, भाजी तयार झाली की ते ताट जायचं देवाकडे. मला वाटतंय आता देवाकडे ताट जात नाही. ताट पहिलं तयार करायचं. ताट तयार केल्याच्या नंतर पहिला सेल्फी काढायचा, बघा, पहिला सेल्फी काढायचा आणि स्टेटसला पहिला टाकायचा. बघा आज आम्ही कोणता मेनू केलेला आहे, आज आम्ही काय आणि पदार्थ केलेला आहे. अर्थात प्रसिद्धीचा हाव प्रत्येकाला आहे. प्रत्येक जण प्रसिद्धीच्या पाठीमागे लागलेला आहे. प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की प्रसिद्धी व्हावी, पण प्रसिद्धी करत असताना कधी कधी मनुष्य फसला जातो. प्रसिद्धी देवालाही असं वाटतं की माझी प्रसिद्धी व्हावी, प्रसिद्धी करत असताना देव सुद्धा कधी कधी फसला जातो. आजच्या अभंगामध्ये हाच विषय आहे.
देव स्वतःची प्रसिद्धी करायला लागला आणि फसला. आणि मग तुकोबाऱ्यांनी त्याला जागेवर आणलं. प्रसिद्धीची हाव प्रत्येकाला आहे, फक्त संतांना मात्र प्रसिद्धीची हाव नाही. ऐका, अत्यंत सुंदर विषय, ऐका लक्षपूर्वक. माणसाच्या जीवनाला दोन थडे आहेत. जशा नदीला दोन थडे आहेत ना, तशा आपल्या जीवनाला दोन थडे आहेत. कर्म करत असताना कधी कधी आपल्याकडून चांगलं कर्म घडतं आणि कधी कधी चुकीचंही कर्म घडतं. शास्त्र सांगते की जे तुम्ही कर्म केलं ना, ते कर्म सांगण्याचा प्रघात करू नका. म्हणजे सांगत बसू नका. तुमच्याकडून चांगलं घडू द्या किंवा चुकीचं घडू द्या, सांगत बसू नका. आपण जे केलंय, आपल्याकडून जे घडलंय ते सांगू नका. का बरं? तुम्ही वाईट जरी सांगितलं, चुकीचं सांगितलं, तरी लोक तुम्हाला नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही. आणि जरी तुम्ही प्रगती केली, चांगलं केलं आणि चांगलं सांगितलं, तरी तुम्हाला लोक नावं ठेवल्याशिवाय राहणार नाहीत. आपण चूक केलेली सांगितली तरी लोक आपल्याला मागे खेचणार आहेत, आणि आपण प्रगती केलेली सांगितली तरी लोक आपल्याला मागे खेचणारी आहेत. म्हणून एक काम करा, चांगलं होऊ द्या किंवा वाईट होऊ द्या, फक्त एकच पथ्य पाळा, कुणा पुढे सांगण्याचा प्रघात करू नका. विठाला 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 विठाला. आपल्याकडून काही गोष्टी चुकून घडल्या, अनावधानाने घडल्या, वाईट घडल्या, चुकीच्या घडल्या, सांगण्याचा प्रघात करू नका. सांगत बसू नका. कशा सांगत बसू नका? ऐका, शास्त्र सांगतात की बाबानो, आत्मछिद्रम न प्रकाशयेत. चाणक्य नीती सांगते, चाणक्य ऋषी सांगतात की आत्मछिद्रम न प्रकाशयेत. आत्मछिद्र पडलं म्हणजे वागायला आपला आणि पाऊल चुकीचा पडला तर सांगत बसू नका. आत्मछिद्रम न प्रकाशेत. न प्रकाशित म्हणजे सांगू नका, उघडं करू नका. मग झाकण्याचा प्रयत्न करा. उघडं केलं तर लोक, छिद्र थोडंसं असलं तर ते छिद्र वाढवण्याचा प्रयत्न करतात. लोक काय करतात? छिद्र थोडं आहे पण ते छिद्र मोठं करण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न करतात. मग सांगायचं नाही. आत्मछिद्र न प्रकाशयेत, म्हणून ते छिद्र अर्थात चुकीचं काय घडलं तर सांगण्याचा प्रघात करूच नका. काय माहितीये का, शास्त्र सांगते की बाबानो, छिद्रेषु बहुला अनर्था भवंती. जिथं छिद्र आहे ना, तिथं अनर्थ ठरलेला आहे. नावेला मला वाटते छिद्र पडलं, नावेला छिद्र पडलं, छिद्र छोटंसं असू द्या, पण ते छिद्र जर तुम्ही उघडं केलं, ते जर नाही झाकलं, ते जर उघडं केलं तर त्या छिद्राच्या माध्यमातून पाणी येईल. तासा 2 तासाने, दिवसा 2 दिवसाने का होईना, पण ते नाव बुडाल्याशिवाय राहणार नाही. मग काय करायचं? छिद्र पडलं ना, छिद्र उघडं नाही करायचं, छिद्र झाकण्याचा प्रयत्न करायचा. आलं लक्षात? चुकून आपल्याकडून काही गोष्टी घडल्या तर उघड्या नाहीत करायच्या, त्या झाकण्याचा प्रयत्न करायचा. ते झाकपाक करता आली पाहिजे, उघड्या करायच्या नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये कधी चुकीच्या गोष्टी घडल्या, कधी प्रगतीच्या चांगल्या गोष्टी घडल्या, तरी दोन्हीही गोष्टी सांगण्याचा प्रघात करू नका. विठाला 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 विठाला. काय सांगू नये? ऐका, वाईट घडलं सांगू नका. मग काय काय सांगू नका? शास्त्र सांगते की 5 गोष्टी समाजापुढे आणू नका. 5 गोष्टी सांगण्याच्या भानगडीत पडू नका. कोणत्या 5 गोष्टी? ऐका, जे शास्त्रात आलं ते तुमच्या समोर मांडणारे सुंदर श्लोक आलेला आहे बघा. अर्थनाशम मनस्तापम गृहे दुश्चरितानि च वंचनम अपमानंच मतिमान न प्रकाशयेत. मतिमान म्हणजे बुद्धिमान माणसाने, न प्रकाशित म्हणजे सांगायचं नाही. महाराज सांगतात की जीवनातला पैसा गेला सांगू नका. का बरं? सध्याच्या काळामध्ये मान आहे कुणाला? ज्याच्याकडे पैसा आहे त्याला. धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगे. ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याला मान आहे. म्हणून पैसा गेला तर सांगत बसू नका. उलट समाजाला असं दाखवायचं, माझ्याकडे अजून बराच पैसा आहे. अगदी आपल्याकडचा सर्व पैसा गेला तरी दाखवायचं नाही, सांगायचं नाही, उलट दाखवायचं, आमच्याकडे अजून बराच पैसा आहे. मग पैसा गेला तर दाखवू नका. काय माहितीये का, तुकाराम महाराज सांगतात की जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. तुम्ही जर दिलंय घेतलं, तुमच्याकडून पैसा वगैरे मिळत असला तरच लोक तुमच्याकडे येणार येतात. तुमच्याकडून काहीतरी मिळायचं बंद झालं, पैसा मिळायचं बंद झाला तर कोणी सुद्धा तुमच्याकडे येणार नाही. तुमच्याकडे येण्याचा ओघ कमी होईल. म्हणून पैसा गेला सांगत बसू नका. चला, हे जरा बाहेरचं सोडून द्या. घरामध्ये या, घरामध्ये लोक आपल्याला मानतात. घरातले लोक आपल्याला मानतात. आपल्याच कुटुंबातले, आपल्याच घरातले लोक आपल्याला मानतात. पण कधी आपले आई, आपला भाऊ, आपले वडील, आपले असणारे मुलं बाळा आपल्याला मानतात. पण कधी आपण पैसा कमवत असेल तर, आपल्याकडे पैसा असेल
तर आपल्या घरातले आपलं मानतात. हे मी बोलत नाही, माझे तुकोबराय सांगतात. माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन, हो हो सर्व मानिती वचन, सर्व मानिती वचन. माता बंधू सर्व मानिती वचन, सर्व मानिती वचन, सर्व मानिती वचन. माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन. सर्व आपलं वचन मानतात, आपलं बोलणं ऐकतात. पण कधी आपण पैसा कमवत असल तर, नाही तर घरातले सुद्धा आपलं ऐकत नाही. उलट घरातले म्हणतात आमच्या घरात पण एक बावळला ठे बघा. का बरं? पैसा कमीत नाही ना, पैसा कमत नाही, घरातले सुद्धा मानत नाही. मला वाटतं हे जरा दूरचे. आईने जन्म दिला, वडिलांनी जन्म दिला, भाऊ असल, हे जरा म्हणजे घरातले तर पण दूरचे येतात. पण अत्यंत जीवलग असणारे आपल्या अर्धांगिनी आपली पत्नी, आपली पत्नी आपल्याला मानते. पण कधी मानते हो? कधी मानते? पत्नी पत्नी आपल्यावरती जीव ओळून टाकते, आपल्यावरती प्रेम करते. पण कधी कधी आपण पैसा आणला तर, आपण जर घरी पैसा आणला नाही तर आपली पत्नी सुद्धा आपल्या बरोबर धड बोलत नाही. हे मी सांगत नाही, माझे एकनाथ महाराज सांगतात. या धनाची झाली या तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाठे. नाथ महाराज सांगतात की एकदा का धनाची तुटी झाली म्हणजे आपण पैसा कमायचं बंद झालो की पत्नी सुद्धा व्यवस्थित बोलत नाही. कोणती पत्नी? जी पत्नी तरुणपणामध्ये किंवा पैसा कमवत असताना जीव ओळून टाकायची भाषा करते ना, ती पत्नी आपण पैसा कमायचं बंद झाल्यावर ती सुद्धा व्यवस्थित बोलत नाही. काय मला तर असं वाटतं बरं का, या सर्व्हिसवाल्या लोकांचा 1 तारखेला जेवढा पाहुणचार असतो ना, तेवढा पाहुणचार पुन्हा 29 दिवस नसतो बघा, आहे का नाही? 1 तारखेला किती पाहुणचार असतो? 1 तारीख सर्व्हिसवाल्यांचा सांगतो, ज्यांचा पगार 1 तारखेला होतो त्यांचं बघा ना तुम्ही. 1 तारीख आली की पत्नी बिचारी पाट उठते, याच्याकरता गरम पाणी करते. पाणी तापवल्याच्या नंतर त्याला आणि आंघोळी करता सुगंधी असल्या प्रकारचे द्रव्य किंवा साबण वगैरे चांगले चांगले दिले जातात. आणि साबण चांगला गरम पाणी दिलं जातं. तेवढं आंघोळ होती ना होती तोपर्यंत इस्त्रीची भट्टीची कडक कपडे दिले जातात. कपडे घालून झाले की तोपर्यंत लगेच घट्ट अशा म्हशीच्या दुधाचा चहा तयार असतो. चहा होतोय ना होतोय तोपर्यंत सकाळी 6 वाजता बदामचा शिरा तयार असतो बघा त्याच्याकरता, आहे का नाही? कधी हे सगळं? कधी? म्हणा ना 1 तारखेला. कधी? 1 तारखेला. त्याला प्रश्न पडतो आज नक्की काय आहे? एवढी आपली पत्नी आपली सेवा करते, नक्की आज काय आहे? म्हणून त्याला प्रश्न पडला. म्हणून 1 तारखेला एवढी उठाठेव चालली, एवढा पाहुणचार चाललाय. त्याला असं वाटलं ज्या अर्थी एवढ्या भल्या पाटे, एवढा आंघोळ, नवी कपडे, चहा, नाश्ता, जेवण एवढं सगळं मिळते, त्या अर्थी बहुतेक आज दिवाळी काय नो. म्हणून तो कॅलेंडर पशी गेला. कॅलेंडर पशी गेल्याच्या नंतर त्याने 1 तारखेला पाहिलं तर दिवाळी नव्हती, तिथे तो बैल पोळा असं लिहिलं होतं बघा. बैल पोळा लिहिलं होतं. तेव्हा म्हणला बरोबर आहे, त्याच्यामुळेच बहुतेक हा पाहुणचार आहे आपल्याला. अर्थात आपण पैसा कमवतो, मग पत्नी आपल्यावरती प्रेम करते. आपण तिच्याकरता साडी आणली की पत्नी प्रेम करते. आपण पत्नी करता अलंकार आणले की मग पत्नी प्रेम करते. तशी करत नाही. माझ्या तुकोबऱ्यांचे उद्गार येतात. सदा शृंगार भूषणे कांता लवे बहुमाने. कांता म्हणजे पत्नी, कांता लवे बहुमाने म्हणजे पत्नी बहुमानाने आपल्या पुढे वागते. पण कधी? सदा शृंगार भूषणे. आपण तिला शृंगार आणला म्हणजे दागिना आणला, आपण तिला पैसा दिला, आपण तिला साड्या पुरवल्या, आपण अलंकार घेतले, दागिने घेतला की मग पत्नी खुश होते. म्हणजे पैसा असेल तरच पत्नी सुद्धा मानते, नाही तर ती सुद्धा मानणार नाही. म्हणून ऐका, समाज पैशामुळं मानतोय, घरातले लोक पैशामुळं मानतात. अहो बहीण बहीण पाठीची बहीण आहे का नाही, ती जीवापाड आपल्यावरती प्रेम करते. पण कुठवर? कुठवर? आपण भाऊबीजेला रक्षाबंधनात तिला काहीतरी भरगच्छ ओवाळणी टाकतोय, तोपर्यंत आपली तानातान झाली. आपण जर ओवाळणी टाकायचं बंद झालो तर ती सुद्धा आपल्याशी व्यवस्थित बोलत नाही. आता झालं ना, आता दीपावळीची भाऊबीज, एक बहीण गेलीच नाही, भावाला ओवाळण्याकरता गेलीच नाही. म्हणलं काव ताई, म्हणलं सर्व बहिणी गेल्या, तुम्ही का नाही गेली? तुम्ही काय गेल्या नाहीत? तिने मला सांगितलं महाराज मागच्या भाऊबीजेला गेले, पण काय उपयोग आहे? भावाने साधा सुतळीचा तोडा पण दिला नाही. म्हणलं काय लिंबाचं झाड काटायचं होतं का?
कशाला बहिणीबाचा थोडा अर्थात तिला असं म्हणायचं होतं की ओवाळणीच टाकली नाही, साडी घेतली नाही, ओवाळणी टाकली नाही. ऐका, याचा अर्थ बहीण सुद्धा काय करते, भाऊ काहीतरी देतोय घेतोय तोपर्यंतच प्रेम करते. हे माझे तुकोबारे सांगतात. तुकाराम महाराज सांगतात की बहीण सुद्धा प्रेम करते, पण काहीतरी भाऊ देतोय घेतोय म्हणून. विठाला 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 जबवरी चाले धंदा तववरी बहीण म्हणे दादा. बहीण सुद्धा दादा दादा म्हणते, पण कधी आपण जर दिलं घेतलं तर. ऐका, पैसा आहे म्हणून बहीण मानते, पैसा आहे म्हणून पत्नी मानते, पैसा आहे म्हणून मुलं मानतात, पैसा आहे म्हणून आई वडील भाऊ हे घरातले सर्व लोक मानतात, समाज सुद्धा मानतो. म्हणून पैसा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून पहिली गोष्ट सांभाळा. कोणती गोष्ट जरी पैसा गेला तरी सांगायचं नाही. अगदी घरात सुद्धा सांगायचं नाही. घरात त्यांना पण दाखवायचं माझ्याकडे अजून खूप पैसा आहे. घरात सुद्धा दाखव. म्हातारी माणसं जरा ध्यान देऊन ऐका. म्हातारी माणसं ध्यान देऊन ऐका. जरी तुमच्याकडे पैसा नसला, 100-200 रुपये असतं तरी दुकानात जा आणि चिल्लर आणा. चिल्लर सुट्टे पैसे आणा, चिल्लर आणा. ती चिल्लर एखाद्या कॅरीबॅग मध्ये घाला, एखाद्या पिशवीत घाला. आणि सुनबाई जवळ आले की नुसतं कुठं वाजवायचं, खळखळ खळखळ खळखळ. नाही सुनबाईने तुम्हाला 6 वाजता चहा दिला तर मग काय बरं, कीर्तन सोडून देईन. सुनबाई आली की तो पैसा वाजवायचा, नातू आला की पैसा वाजवायचा, पत्नी जवळ आली की तो पैसा वाजवायचा. थोडाच असू द्या पण दाखवा, माझ्याकडे खूप बे. दाखवला तरच लोक आपल्याला मानणार आहेत. ऐका, पहिली गोष्ट अर्थनाश. शास्त्र सांगते की बाबांनो, काही गोष्टी उघड करू नका. त्यात पहिली गोष्ट, पैसा गेला उघड करायचा नाही. झाकपाक करता आली पाहिजे, झाकता आला पाहिजे. पहिली गोष्ट, पैसा गेला सांगत बसू नका. दुसरी गोष्ट, मनस्तापम. तुम्हाला मनस्ताप झाला, तुम्हाला पश्चाताप झाला तर सांगत बसू नका. तुम्हाला मनस्ताप झाला तुम्ही जर सांगत बसला तर लोक तुमचा मनस्ताप वाढवणार आहेत, कमी करणार नाहीत. लोक काय करतील, तुमचा पश्चाताप वाढवतील, कमी करणार नाहीत. कसा वाढवतील, ऐका. म्हणून पश्चाताप झाला सांगायचा नाही, तो झाकण्याचा प्रयत्न करायचा. झाकपाक करता आली पाहिजे, झाकण्याचा प्रयत्न करायचा, सांगत बसायचं नाही. एक जण निष्ठावंत पक्षाचा कार्यकर्ता 20-30 वर्ष त्यांनी काम केलं बघा. आणि आता जशी निवडणुकाला लागल्या, निवडणूक लागल्याच्या नंतर त्याला अपेक्षा होती मला या पंचवार्षिकला आता पक्षाचं तिकीट मिळेल. मला काय होईल, पक्षाचं तिकीट मिळेल. मी खूप निष्ठेने काम केलेले, पण पक्षाने याला तिकीटच दिलं नाही बघा. याचं तिकीटच कापलं, म्हणजे याला तिकीटच दिलं नाही. मग त्याला अत्यंत वाईट वाटलं, फार भयंकर वाईट वाटलं. पण ऐका, जरी एखाद्या पक्षाचं तुम्ही काम केलं आणि पक्षाने तिकीट दिलं नाही तर गावात येऊन सांगत बसू नका की मला पक्षाने तिकीट दिलं नाही, असं सांगायचं नाही. तुम्हाला पश्चाताप झालेला आहे, झालाय का नाही. पक्षाचं काम केलं, पक्षाने मला तिकीटच दिलं नाही, हा पश्चाताप झालाय. पण हा पश्चाताप तुम्ही गावात येऊन सांगितला तर लोक पश्चाताप कमी करणार नाही, वाढवणार आहेत, वाढवणार आहेत. म्हणून झाकता आला पाहिजे. मग काय करायचं, गावात येऊन सांगायचं नाही की मला पक्षाने तिकीट दिलं नाही. हे गावात येऊन सांगायचं नाही. का सांगायचं नाही, तुम्ही जर म्हटलं की मला पक्षाने तिकीट दिलं नाही, हा पश्चाताप गावात येऊन सांगितला तर लोक तुमचा पश्चाताप वाढवणार आहेत. कसे वाढवणार आहेत, तुम्ही म्हटला मला पक्षाने तिकीटच दिलं नाही तर लोक गावातले म्हणणार येतात बरोबर आहे, तू त्याच म्हणा ना. तुम्ही पुढचं म्हणा, मला कशाला बोलायला होत आहे सांगा ना तुम्ही. लोक म्हणणार आहे तू त्याच लायकीच आहे, तू त्याच लायकीच आहे, त्यामुळे तुला पक्षाने तिकीट देणार नाही. पण ऐका, असं लोकांनी म्हणू नये असं वाटतं ना. मग एक पथ्य पाळायचं, काय, झाकपाक करायची. कशी झाकपाक करायचे, तिकीट पक्षाने दिलं नाही हे गावात येऊन सांगायचं नाही. गावात येऊन उलट सांगायचं, अरे कुठपर्यंत एकट्यानेच पद भोगायची, कुठपर्यंत एकट्याने सर्व पद घ्यायचे. मीच पक्षाला असं सांगितलं यावेळेला मला तिकीट नको, दुसऱ्याला तिकीट द्या, अशी झाकपाक करता आली पाहिजे. तर तुमचं वजन राहील, तुमची शान राहील. तुम्ही जर झालेला पश्चाताप सांगत बसला तर तुमचा पश्चाताप वाढलाच म्हणून समजा. म्हणून काय करा, अर्थनाशम. पैसा गेला सांगू नका. मनस्ताप झाला सांगत बसू नका. गृहे दुश्चरितानिच. घरामध्ये एखाद्याचा वाकडा पाय पडला, अर्थात वागायला एखादा चुकला, चुकू द्या. मनुष्य चुकीचा पुतळे, अर्थात जाणून बुजून करू नका किंवा त्याचं समर्थन करू नका, पण झाकपाक करा, उघड करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही उघड करत बसता, सांगत बसता, लोक तुम्हाला जास्त त्रास देणार येतात. मग सांगायचं नाही. गृहे दुश्चरितानिच, झाकण्याचा प्रयत्न करा. अर्थनाशम मनस्तापम गृहे दुश्चरितानिच. वंचनम, एखाद्याने तुमची विवंचना केली
तर सांगत बसू नका, झाकण्याचा प्रयत्न करा. अपमानंच, पाचवी गोष्ट, तुमचा एखाद्याने अपमान केला, अपमान, तरी सांगत बसू नका, तो अपमान झाकण्याचा प्रयत्न करा. या 5 गोष्टी आपल्याकडून चुकून घडल्या तर सांगू नका, मग काय करा, त्या झाकण्याचा प्रयत्न करा. लोक त्या वाढवल्याशिवाय राहणार नाहीत. विठाला विठाला आता या चुकीच्या घडलेल्या गोष्टी सांगू नका, हे मी तुम्हाला सांगितलं. आता दुसरा मुद्दा ऐका, दुसरी बाजू ऐका. जशी नदीच्या प्रवाहाला, नदीच्या असणाऱ्या नदीला जसे 2 थाडे असतात ना, तशा 2 थाडे आपले कर्माला आहेत. कधी कधी आपल्याकडून चांगलंही घडतं, कधी कधी वाईटही घडतं. आता वाईट सांगू नका हे तुम्हाला सांगितलं. आता दुसरी बाजू ऐका. आपल्या जीवनामध्ये आपण काही चांगल्या गोष्टी केल्या, आपली प्रगती केली, आपला विकास केला, तर तो विकास, ती प्रगती सुद्धा सांगू नका. प्रगती सुद्धा सांगायची नाही. आपण केलेली प्रगती, आपण केलेला विकास हा सुद्धा सांगायचा नाही. बऱ्याच वेळेला लोक चुकीचं केलेलं सांगत नाही, पण चांगलं केलेलं सांगितल्याशिवाय राहत नाही. सांगतो का नाही आपण सांगतो का नाही? जे चुकीचं घडलं, आपण चुका कशाला कोण सांगलो, पण चांगलं केलेलं माणसाला दम निघतो का? मनुष्य सांगितल्याशिवाय राहत नाही. चांगलं केलं की मनुष्य सांगत सुटता. एक वाक्य बोलू का? मला सांगा, काशीला गेला हा गावभर सांगत बसतो, आहे का नाही? मी काशीला गेलो होतो, काशी विश्वनाथाचं दर्शन केलं, असं आपण गावभर सांगतो. पण ऐका, मांजर मारलं म्हणून काशीला गेलतो, हे कोण सांगत का? म्हणजे चांगलं केलेलं आपण सांगतो, काशीला गेलतो हे सांगितलं, पण मांजर मारलंय, वाईट केलं ते मात्र सांगायचं राहून गेलं, अर्थात ते सांगत नाही. मग ऐका, प्रत्येक जण वाईट सांगत नाही, पण चांगलं सांगितल्याशिवाय राहत नाही. ऐका लक्षपूर्वक, चांगलं सुद्धा सांगू नका. मी तर याच्याही पुढे बोलेल, एखाद्या वेळेस तुमच्याकडून चुकून घडलेल्या चुकीच्या गोष्टी सांगा, पण चांगल्या गोष्टी मुळीच सांगू नका. तुमची प्रगती झाली, तुमचा विकास झाला, सांगू नका. का सांगू नका? ऐका लक्षपूर्वक. तुमच्या संपत्तीला जेवढे शत्रू नाहीत आणि तुमच्या सौंदर्याला जेवढे शत्रू नाहीत ना, तेवढे तुमच्या प्रगतीला शत्रू येतात. तुम्ही प्रगती केली की शत्रू वाढलेच. बघा, याच्याही पुढे बोलू का? तुमचे शत्रू वाढले की समजून जा तुमची प्रगती झाली. तुमची प्रगती झाली, हे शत्रू वाढले की समजून जा मला वाटते प्रगती झाली, आपलं चांगलं झालं, आपण प्रगती केली, तर लोकांना सहन होत नाही. ते सहन होत नाही, शत्रू आपोआप वाढतात का नाही? आपण प्रगती केली तर शत्रू वाढतात का नाही? आपल्यावर जळणाऱ्यांची संख्या वाढते का नाही? हत्ती रस्त्याने चालला तो कुत्रे भुकल्याशिवाय राहतात का? पण हत्तीचं एक काम आहे, किती जरी कुत्रे भुकले तरी त्यांच्याकडे बघायचं, ते बोलून चालून कुत्रेच येतात, मग कुत्र्याकडे बघायचं नाही, हत्तीने चालत राहायचं. बघा, ऐका, आपण प्रगती केली की आपल्यावरती आपल्याला मागे खेचणारी लोक खूप असतात. भारताचं वैशिष्ट्य आहे महाराज, एखाद्या मनुष्य वरती निघाला, एखाद्याने प्रगती केली, बाकी सगळे लोक एकत्र येतात आणि त्याची प्रगती खेचण्याचा प्रयत्न करतात, त्याचा पाय ओढण्याचा प्रयत्न करतात. ही भारतातली शोकांतिका आहे बाबा. एखाद्याने प्रगती केली तर त्याला माणसाने शुभेच्छा द्याव्यात, त्याचा आभार मानला पाहिजे, त्याचा आदर्श घेतला पाहिजे, पण लोक त्याचा पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. काय झालं? परदेशामध्ये संमेलन भरलं. संमेलन कशाचं? खेकड्याचं संमेलन ठेवलं आणि सर्व देशांना सांगितले आपापल्या देशाचे खेकडे आणा. सर्व देशाने आपापल्या देशाचे खेकडे भरले आणि त्या संमेलनाला आणले. संमेलनामध्ये खेकडे आणल्याच्या नंतर त्या असणाऱ्या त्या संमेलनामध्ये असं भला मोठा लांबलचक टेबल ठेवला होता आणि प्रत्येक देशाची बरणी त्या टेबलवरती ठेवली होती आणि प्रत्येक बरणीमध्ये प्रत्येक देशाचे खेकडे होते. बघा, खेकडे होते. परीक्षक आले आणि परीक्षकाने तपासायला सुरुवात केली. आता ज्या ज्या देशाच्या बरण्या होत्या ना, त्या प्रत्येक बरणीवरती नाव होतं. हे कुठले खेकडे? त्याच्यावर नाव होतं फ्रान्स, दुसऱ्यावर नाव होतं इटली, तिसऱ्यावरती नाव होतं जर्मनी. अशा प्रत्येक देशाचे नाव होते. बघा, प्रत्येक देशाच्या बरण्या होत्या. ऐका, परीक्षकाने त्या साऱ्या बरण्यामध्ये ते खेकडे तपासायला सुरुवात केली आणि तपासत असणारे आणि ते परीक्षक पुढे आले. बघा, पुढे आल्याच्या नंतर एक बरणी अशी होती की त्या बरणीला झाकणच नव्हतं. आतापर्यंत सर्व बरणीला झाकण होतं, पण एका बरणीला झाकणच नव्हतं. बघा, ते त्या झाकण नसल्यामुळं बरणी उघडीच होते. परीक्षक रागवले. परीक्षक म्हणले, काय मूर्खपण आहे, काय वेडेपण आहे, संयोजकांना खवळायला लागले. असलं कुठं संयोजन असतं का? मूर्ख आहात तुम्ही, वेडे आहात. अरे, या साऱ्या बरणीचं झाकण काय केलं? हे खेकडे निघतील ना बाहेर. त्या व्यवस्थापकाने सांगितलं, साहेब काळजी करू नका, चिंता करू नका, या बरणीतले खेकडे बाहेर निघूच शकत नाही. जरी या बरणीला झाकण नसतं तरी या बरणीतले खेकडे बाहेर निघणार
नाहीत. म्हटले काय निघणार नाही? त्यांनी सांगितलं तुम्ही या बरणीचं नाव नाही वाचलं, नाव नाही वाचलं, ही बरणी कुठल्या देशाची आहे? आणि मग परीक्षकाने त्याच्यावरती नाव वाचलं, त्याच्यावरती नाव लिहिलं होतं भारत, म्हणजे भारताची ती असरी बरणी होती बघा. परीक्षक म्हणलं तुम्ही वेड्यात मूर्खा, जरी भारताची असली तरी झाकण पाहिजे ना. झाकण काय केलं याचं? झाकण नसेल तर खेकडे बाहेर निघतील ना. त्या व्यवस्थापकाने सांगितलं तेच तर वैशिष्ट्य आहे म्हणले या बरणीचं, या बरणीला झाकणाची गरजच नाही. काय गरज नाही? एखादा खेकडा जर वरती निघाला, एखादा खेकडा, ऐकता ना सगळे, एखादा खेकडा जर या बरणीच्या वरती म्हणजे निघाला, म्हणजे झाकणाकडे वरती तोंडाकडे निघाला, तर बाकी सगळे खेकडे एकत्र येतात आणि सगळे खेकडे एकत्र येऊन जो वरती खेकडा चढलेला आहे त्याचा पाय पकडतात. आणि त्याचा पाय पकडल्याच्या नंतर जसा ऊसाचा हेल, ऊसाची गाडी आवळत्यात, तशी सगळी मिळून त्याचा पाय धरतात आणि त्याला म्हणतात जोर लगा के अंगास, जोर लगा की आयुष्या नाहीच त्याला वरती जाऊन देत. का बरं? ही बरणी कुठली वाचलं ना? ही बरणी भारताची. एखादा खेकडा वरती निघाला, बाकी सगळे खेकडे येतात आणि त्याचा पाय खेचतात, त्याला वरती जाऊ देत नाही. आता कृपया करून मी इथं फक्त खेकडा शब्द वापरलाय, तुम्ही सगळ्यांनी मनुष्य हा शब्द घ्या फक्त. एखादा मनुष्य वरती निघाला, एखादा मनुष्य वरती निघाला की बाकी त्याचे विरोधक, त्याचे शत्रू एकत्र येतात आणि त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. मग ऐका, आपण प्रगती करत असलो, मला वाटते शत्रू वाढवण्याची गरज नाही, आपोआप वाढतात. आपण प्रगती केली, कधी सांगत बसायचं नाही. तुम्ही प्रगती केलेली सांगत बसला तर लोक तुम्हाला माग ओढल्याशिवाय राहणार नाही. लोकांना आपलं चांगलं सहन होत नाही, लोकांना आपलं चांगलं सहन होत नाही, आपली प्रगती सहन होत नाही. म्हणून सांगत बसू नका. आणि एक वाक्य बोलू का? सांगण्याचा छंद माणसाला आहे आणि सांगण्याचा छंद देवाला आहे बघा. संत सांगत बसत नाहीत. संतांनी प्रगती केली पण संत कधी सांगत नाहीत. काय आमच्या संतांची प्रगती आहे? संतांची प्रगती किती मोठी महाराज. वाचस्पतीचे नि पाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडिवे माझी दडे, महिमे भेने. ज्ञानोबऱ्या सांगतात की माझ्या संतांचा एवढा अधिकार आहे, एवढा अधिकार आहे की ते संत वाचस्पतीचे नि वाडे, म्हणजे वेदाबरोबर सुद्धा वाद घालतील एवढं त्यांच्याकडे ज्ञान आहे. वाचस्पतीचे नि पाडे, सर्वज्ञता तरी जोडे. अरे त्यांना भगवान परमात्मा प्राप्त आहे पण तरी सुद्धा वेडिवे माझी दडे, महिमे भेने, तरी सुद्धा वेड्याचा सोंग घेतात आणि वेड्यासारखे संत राहतात. कशा करता? कशा करता? आपला महिमा वाढू नये म्हणून, आपली प्रसिद्धी वाढू नये म्हणून, आपल्या सारे आणि चमत्कार जगापुढे ते वारंवार दाखवत नाही. आपली प्रसिद्धी वाढू नये, महिमा वाढू नये म्हणून आपले चमत्कार, आपले सारे कर्तृत्व ते झाकून ठेवतात. सुंदर वाक्य बोलू का जरा? ऐका. माझ्या ज्ञानोपरायणे भिंत चालवली, भिंत एवढी ताकद होती, एवढं सामर्थ्य होतं, भिंत चालवली. पण मला वाटते भिंत फक्त एकदाच चालवली, रोज चालवता आली असती पण चालवली नाही. कशा करता? कशा करता? फक्त प्रसिद्धी होऊ नये म्हणून. मी जर रोज चालवली तर माझी प्रसिद्धी होईल. संत प्रसिद्धीपासून दूर राहतात म्हणून ते रोज भिंत चालवत नाही. पाठीवरती मांडे भाजले एकदाच, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला एकदाच, या सर्व गोष्टी केल्या. एवढा अधिकार संतांचा आहे पण तरी सुद्धा त्यांना प्रसिद्धी नको आहे म्हणून ते प्रसिद्धीपासून दूर येतात. काय माझ्या ज्ञानोबऱ्यांचं कर्तृत्व आहे महाराज, काय मोठं कर्तृत्व आहे. ऐका ना, या ज्ञानोबऱ्यांचं एवढं मोठं कर्तृत्व आहे. माझ्या ज्ञानोपरायाने एवढे हाल सोसले, एवढे हाल सोसले, एवढे हाल सोसले. त्या ज्ञानोबरायांना खाण्याकरता लोकांनी मधुकरी खाऊ दिली नाही. हो, मधुकरी खाऊ दिली नाही. ज्या साऱ्या झोळीमध्ये ज्ञानोबरायांनी मधुकरी मागितली ती झोळी सुद्धा नीट ठेवली नाही. मधुकरीची झोळी सुद्धा फाडून टाकली. अन्न खाऊ दिलं नाही. हाल हाल केले माझ्या ज्ञानोबरायांचे. इंद्रायणीमध्ये स्नान करू दिलं नाही, इंद्रायणीचं पाणी पिऊ दिलं नाही. पण किती उदार आहेत माझे ज्ञानोबराय. आज त्याच संतांचं, त्या ज्ञानोबरायांचं नाव घेतलं तर नानाविध प्रकारचे पदार्थ खायला मिळत आहेत. कशाचा परिणाम आहे? त्या ज्ञानोबरायांनी किती जरी त्रास दिला तरी जगाची आई होण्याचा प्रयत्न केला. लोकांचा राग आणि लोकांचा द्वेष मनावरती घेतला नाही म्हणून ते संत येतात. म्हणून ऐका, संत प्रसिद्धी कधी स्वतःची वाढवू देत नाही किंवा प्रसिद्धी कधी करत नाही. अनेक वब्या येतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की चातुर्य हारपी, महत्व लपवी, पिसेपण मिरवी, जगा माझे. असे असणारे संत असतात, असे संत येतात. चला, संत स्वतःची प्रसिद्धी कधी करत नाही, प्रगती कधी सांगत नाही. आम्ही हे केलं असं संत स्वतःच्या मुखाने सांगत नाही. मग सांगण्याचा छंद कुणाला?
मनुष्याला आणि देवाला, माणसाला कुठली गोष्ट केली की राहवत नाही, सांगितल्याशिवाय राहत नाही. सांगावंसं वाटतं का नाही? वाटतं का नाही? आपण एखादं काम केलं की, चांगलं काम केलं की आपण सांगतो का नाही? मग काय करा, जरी आपल्याकडून चुकीच्या गोष्टी घडल्या तरी सांगायच्या नाही, आणि चांगल्या घडल्या तरी सांगायच्या नाही. पण माणसाला राहत नाही, मनुष्य सांगितल्याशिवाय राहत नाही आणि मनुष्य फसतो. ऐका आता, देव सुद्धा असाचे. देवाला सुद्धा काही चांगल्या गोष्टी केल्या राहवत नाही आणि देव सांगत बसतो, आणि सांगायला लागला की देव सुद्धा अडचणीत येतो.